समजल्या? आता लाईन समजून घ्या. ही जी हिरवी लाईन आहे तिला लिहिलंय DMI म्हणजे ड्राय मॅटर इंटेक. तर जनावरांनी किती चारा खाल्ला? तर चारा खाल्ला म्हणजे फक्त त्या चाऱ्यातून किती पोषक घटक मिळाले, त्यातून ड्राय मॅटर किती मिळालं. पाणी नकोय, हिरवा चारा घातला समजा आपण 100 किलो तर त्याच्यातून 15 ते 20 किलोच पोषक घटक मिळतात, उरलेलं 80-85% पाणी असते. मुरघास घातला तर 30% आपल्याला त्याच्यातून पोषक घटक मिळतात, 70% पाणी असतं. सुका चारा खाऊ घातला तर त्याच्यात 90% पोषक घटक असतात आणि 10% आपले फक्त पाणी असतं. कॉन्सन्ट्रेट जे आहे म्हणजे आपलं पशुखाद्य आहे त्यामध्ये सुद्धा 9 ते 10%, 12% पर्यंत पाणी असतं, उर्वरित सगळं पोषक घटक असतात. आता याची पुन्हा पचनीयता आपण, सुक्या चाऱ्याची पचनीयता कमी असते, हिरव्या चाऱ्याची पचनीयता त्यापेक्षा चांगली असते आणि पशुखाद्याची त्याच्यापेक्षाही चांगली असते. त्या मित्रांनो हे सगळे घटक आपल्याला द्यायचे आणि या सगळ्यामधून त्याचा ड्राय मॅटर इंटेक आपल्याला वाढवायचा. हिरवी लाईन आहे तर आपण बघू शकतो इथं की सुरुवातीला तिचं चारा खाण्याचं प्रमाण कमी आहे आणि जसं जसे दिवस होत जातील तसं ते वाढत जातं, चारा खाण्याचं प्रमाण वाढत वाढत चाललंय आणि मग ज्यावेळेस ती पूर्ण पीक यील्ड दुधावर असते, विल्यानंतर साधारण 3-3.5 महिन्यानंतर भरपूर सारं ती दूध द्यायला चालू करते आणि त्याचबरोबर तिचं चारा खाण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं आणि नंतर जसं गर्भाचा आकार वाढत जाईल तसं तिच्या पोटावर प्रेशर येत जाईल, तसं तिचं चारा खाण्याचं प्रमाण आणि दूध देण्याचं प्रमाण. मित्रांनो ही जी विटकरी रेषा आहे ही तिचं दूध आहे. तर हळूहळू दूध वाढत जातं. ही अतिशय बेसिक गोष्ट आहे, अनेकांना याबद्दल माहिती आहे, परंतु हे पुन्हा पुन्हा समजून घेणं का गरजेचं आहे, कारण हे समजल्याशिवाय आपल्याला गायीचं पूर्ण व्यताचं नियोजन लावता येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला इथं पण बघायचंय की ही जी तुटक लाल रेषा आहे, तुटक रेषेने दाखवलेली लाल रेषा आहे, तिचं बॉडी वेट आहे. मित्रांनो गायीचं ज्यावेळेस बॉडी वेट कमी होत जातं, आता इथं बघतो आपण चारा कमी खाते पण दूध भरपूर देते, तर हे दूध कुठून येतं तर तिच्या शरीरातले फॅट आणि प्रोटीन वापरले जात आहेत आणि दूध उत्पादन केलं जातं. मग इथं हा जो निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आहे तो भरून काढणं गरजेचं असतं. तो जर गरजेपेक्षा जास्त झाला, जनावर जास्त निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये गेलं तर मग इथे किटोसिस सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जर जनावर किटोसिस मध्ये गेलं किंवा त्याला हवे तेवढे एनर्जी चाऱ्यातून याच्यातून मिळू शकले नाही तर मग मित्रांनो आपल्याला प्रॉपर मिल्क प्रोडक्शन त्या पीक लेवलला पोहोचून मिळत नाही. तर मग यासाठी आपल्याला आहार नियोजन योग्य ठेवलं पाहिजे, मिल्क प्रोडक्शन चांगलं राहील आणि इथं जर योग्य पोषक घटक मिळाले तर मग आपल्याला गायीपासून ती वेळेत माझ्यावर येण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर हा असा ग्राफ अगोदर आपण ध्यानात घेऊया. 6 फेजेस मध्ये गाय ताजी वेली, नंतर ती जास्त दूध उत्पन्नाला पोहोचते, ती दूध उत्पादन जे जास्तला पोहोचले ते टिकवून ठेवते, नंतर गाभण राहिलेली आहे आणि तिचं दूध उत्पादन कमी होत चाललंय, ती आटल्यानंतरचा काही भाग आहे ज्यावेळेस ती दूध देत नाहीये आणि पुन्हा पुढच्या वेतात दूध देण्यासाठी तिची कास तयार होते. अशा वेगवेगळ्या फेजेस मध्ये गायीच्या प्रत्येक ज्या गरजा आहेत ते वेगवेगळ्या असतात. तर मग मित्रांनो आपल्याला हे सगळं आता नियोजन पुढे बघूया.